रणजित भाऊजी, अहो काय नाही होत एवढं. ग्रॅज्युएशन करून माती खाल्ली तिनं. आता तिला सांगू दे आईसाहेबांना, ते काही पोलिसाचं वगैरे आम्ही खूळ डोक्यातनं काढून टाकलंय. सांगू दे तिला. ए बाई जा बाई, आईसाहेबांकडे जा सांगून टाक. जा जा जा. आईसाहेब, पोलीस बनणं हे माझं स्वप्न आहे. मी तुमची वर्दी तुम्हाला परत नाही आणून देऊ शकत, पण मी माझ्यासाठी तर वर्दी मिळवू शकतेच ना. मला या घरात वर्दी हवी आपल्या प्रेमासाठी. तिने खूप सोसलंय, खूप त्रास सहन केलाय एकाच आशेवर की तुझं खरं प्रेम तिला परत मिळावं. या आशेवर जगते रे ती पोरगी. पण संजू थांब. तुमचा निर्णय कळला. आईसाहेब, मी दादासाहेबांच्या पाया पडायला तयार आहे. मी यांच्या पाया पडायला तयार आहे, पण ते फक्त यांच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवायचा म्हणून. न केलेल्या चुकीची मी माफी मागत नसतो, कारण मी पाया पडून त्यांना तात्पुरतं बरं वाटेल, पण त्यांचा भ्रम कायम होईल की मी बरोबर आणि रणजित चुकीचा, जे होणार नाही. आईसाहेब, माफ करा, पण अत्यंत आदरपूर्वक तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकता, पण असं इमोशनल ब्लॅकमेल करून संपूर्ण घराला वेठीस नाही धरू शकत. हे तुम्हालाही कळणं मस्ट आहे. आणि राहिला प्रश्न संजूच्या इन्स्पेक्टर होण्याचा, तर ते तिचं खूळ नाही, तो तिचा ध्यास आहे. आणि संजीवनी इन्स्पेक्टर होणार हा माझा शब्द आहे, आणि या शब्दाला वजन संजीवनी रणजित ढाले पाटीलच देईल. आम्ही बोललो की आमचं तोंड दिसतो, पण नाही बोललो ना तर आईसाहेबांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. बिचारे आईसाहेब. अहो, त्यांचा शब्द आपण खाली पडू देत नाही हो, पण आज त्यांचा फक्त शब्द नाही, मान सन्मान आदर सत्कार सगळं सगळं मातीमोल झालं. काय म्हणले रणजित भाऊजी? आईसाहेब, दरवेळी असं इमोशनल ब्लॅकमेल करून तुम्ही अख्ख्या घराला वेठीस धरू शकत नाही. ऐकलं आम्ही. तेच ना, नुसतं ऐकून घेतलं, केलं काहीच नाही. राजश्री, आता तुम्हाला कळलं असेल ना, तुमच्या धर्मपत्नी राजश्री अजितराव ढाले पाटील यांना लई लांबचं दिसू शकतं. आणि फक्त लांबचं दिसू शकत नाही, तर पुढे जे काही महाभारत लिहून ठेवलं की नाही ते आता इथं बसून कळू शकतं. पण आमच्या नवऱ्याला विश्वासच नाही, ऐकूनच घ्यायचं नसतं त्यांना. राजश्री, हा, आमचंच नाव घ्या. आता आमचंच नाव घ्यावं लागणार आहे तुम्हाला. सांगितलं होतं रणजित भाऊजी जोपर्यंत पुण्याला आहेत तेवढ्यात त्या पोरीला घराबाहेर काढा, पण नाही ऐकलं तुम्ही. तेव्हाच जर त्या पोरीला घराबाहेर काढला असता ना तर ही वेळ आलीच नसती. रणजितराव बोललेत, त्यांची बायको नाही. हो नाही, तसं नाहीये ते.
रणजित भाऊजी त्या पोरीच्या हातचा भावलाय भावला. तिनं रूम बंद चावी देऊन आणलं होतं त्यांना, म्हणून एवढं तणक्यात बोलले रणजित भाऊजी सगळ्यांसमोर. चावी संपली, गप्प बसले आणि तारतात निघून गेले. तुमच्या आईसाहेब आपल्या दुःखाला कुरवाळत बसल्या, नशीब पडल्या नाहीत. राजश्री, हो खरं तेच बोलतोय आम्ही, ओरडू नका. त्या पोरीला वेळीच घराबाहेर काढून टाका, हे तुम्ही आमचं न ऐकून पायावर धोंडा मारून घेतलाय. आणि नुसता धोंडा नाही मारून घेतलाय, पायाचा पार अगदी चेंदामेंदा केलाय. आता खरंच बसा, बाबूजी मार्ग, बाबूजी आशिष. राजश्री तुम्ही काहीच केलं नाही. चला म्हणजे आमचं म्हणणं पटतंय तरी. थांबा संजीवनी बाई. तुम्हाला आम्ही सांगितलेला घोडा आठवतो का? कल्याण घोडा, ज्याचे आधी आम्ही पाय मोडले होते आणि नंतर त्याला गोळी घातली होती. जी तीच फिलिंग आज आम्हाला पुन्हा आली. तीच गोष्ट आज आम्हाला पुन्हा करावीशी वाटली. आधी पाय मोडले असते आणि नंतर गोळी घातली असती. आमच्या आई साहेबांचा अपमान करणाऱ्याला. त्या त्यांच्या पण आईसाहेब आहे. मला माहिती आहे ते जे काय बोलले ते एकदम चुकीचं होतं, पण मला याची पण खात्री आहे की ते आईसाहेबांची माफी नक्की मागतील. हीच एक गोष्ट आहे जी आम्हाला माहिती आहे आणि म्हणून त्यांचा कल्याण घोडा झाला नाही. ठीक आहे, मी जाऊ का? फक्त इथूनच नाही तर ह्या घरातूनच कायमचं जा. फक्त आणि फक्त तुमच्यामुळं रणजितराव असं वागतायत. तुम्हाला तुमचा फायदा कळत नाही आणि त्यांना त्यांचा. एक मिनिट. आम्ही तुम्हाला जायला सांगितलं होतं. मोठी माणसं तुम्हाला हिताचं सांगतात, पण तुम्हाला ते ऐकायचं नसतं आणि मग तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. मागच्या वेळेस गाडी थांबवून आम्ही तुम्हाला सांगितलं होतं लांब राहा. या पृथ्वी तलावर तुमचं काहीच उरलं नाहीये. तुम्ही थेट नरकात जा. पण तुम्ही ऐकलं नाही. मग आम्हाला शिक्षा करणं भाग पडलं. मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं होतं स्वतःला गोळी घालून घ्या. तेही तुम्हाला जमलं नाही. आता आमच्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षा करायची वेळ झाली. तुम्ही हे जे काही चालवलंत ना ते येळेवर सोडलं नाही तर आम्ही तुमचा गळा दाबून तुम्हाला मारून टाकू. आणि मागच्या शेतामध्ये पुरून सुद्धा टाकू. येतंय ना ध्यानात?